क्या बात है, क्या बात है।
नाही झटका पाहिला का फक्त पहिला झटका पडला तुम्ही मला लिंबळा साध्या एवढंच नाही का गणपती तुले मी शब्दाचा अर्थ काढून टाकलो मान्यवर साहेबा म्हणून वायदा कदम मैं रुकना नहीं दूंगा दबा दूंगा गर्दन छूटने नहीं दूंगा पटक दूंगा नीचे तो उठने नहीं दूंगा ध्यान में रखना क्या बात है तुझ्या गाण्याला पुढे एक एक शब्द मागाशी देऊन आहे तुला काय वाटते ज्ञान घ्यायची होती कुस्ती अरे वा हात हात करा ज्ञान घ्यायची होती कुस्ती याही अशी कर कसोर कसोर कोण शायराची झाली पाहिजे लढाई कोणाची झाली पाहिजे लढाई नाही तर ते तुझी मस्ती मिटव क्या बात क्या काय वाटते का अवड्या घड्या नक्की फायदा समजला नाही मला तुझ्या हट्टीवर नको जाऊ किती वर्षाची शाहीर आहे तुझी वाली हा पूर्णवाल्याच्या नावानं थरथर कापते कारण पूर्णवाल्याच्या नावानं सुद्धा थरथर कापते समजला का मूर्खाच्या कांद्या तुला का म्हटलं मी ना का म्हटलं मी तुला बापरे तो हिजडा कोण आहे तो किन्नर हिजडा आहे तो हिजडा आला होता काय का त्या सिरकडी हिजडी होती का भीष्मकीचा हिजडा होता का हा तो हिजडा होता का तो ह्या टोपच्या काही बोलते का ह्या गजाला किती मानव ह्या गजाला किती मानव पुढील टाकून क्षेत्राची ह्या गजाला किती मानव पुढील टाकून क्षेत्राची ह्या आपल्या हाताने आपली खोडच करते सुरत हा पंत्राची सुरत पहा पंत्राची लेखाची म्हणतो मी तुले नाही म्हणणार समजलं का मी तुले म्हणणार नाही मान्यवर समजलं का आहे मागाने बोल कोयल जैसी हो गौताए यादों की बंदूक जलाए कोयल जैसी हो गौताए यादों की बंदूक जलाए रे बागों में फूलों के मौसम वापस आए रे घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे घर आजा परदेसी मेरा देश बुलाए रे घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे तूने छोड़ के लाया सीता तुझको लगता क्या जगजीना तूने छोड़ के लाया सीता तुझको लगता क्या जगजीना अरे वापस कर दो जगजननी अरे वापस कर दो जगजननी ना समझ में भरा हो अरे वापस कर दो जगजननी ना समझ में भरा हो अरे मैं तेरा बाप तेरे माँ का नौरा हो मैं तेरा बाप तेरे माँ का नौरा हो
मैं हूँ तेरा बाप तेरे माँ का तुम्हाला नाही म्हणणार कोणा कोणाला म्हणला इतिहास शास्त्र पुराण सर्व गवाही आहे तूने छोड़ के लाया सीता अरे वाह तुझको लगता क्या जब सीता अरे वापस कर दे वो जगनी वापस कर दे वो जगजननी ना समझ में भरा हूँ वही हूँ तेरा बाप तेरे माँ का नवरा हूँ म्हटला अरे त्यावेळेस त्या रावणाने सीताला चोरून नेले रावणाने सीताला चोरून नेले तेव्हा त्या विसावाल्यामध्ये त्या बापाला माहित पडला का रावणाने लंकेमध्ये सीतेला चोरून आणली अरे अरे बैमाना तुला का गेला रे अबे ते माता जगजननी आहे ते माता जगजननी आहे त्या मातेला चोरून आणला तू एवढी शेण खाण्याची निघाली का रे एवढी शेण खाण्याची निघाली का म्हणून तो म्हणते अरे मायू तेरा बाप मी तुला समजून आलो मायू तेरा बाप तेरे बाप का नवरा हूँ कोण म्हणते रावणाला म्हणते रावणाचा बाप असावा नाटक म्हणते का भले म्हणलं म्हणून समज आता तूने चोर के लाया सीता तुझको लगता क्या जब सीता तो बापाने कोराला म्हणते तो अबे तूने चोर के लाया सीता तुझको लगता क्या जब सीता वापस कर दे वो जगजननी ना समझ में भर रहा हूँ मैं हूँ तेरा बाप तेरे माँ का नवरा हूँ कोण म्हणते सीतेच्या गर्भहरामध्ये सीतेला नेले रावणाने सोन्याच्या लंकेमध्ये का असा तरी सीता मानून जाय पण ते सीता जगजननी होती माता होती ते देवी होती तिने काहीच करू शकला नाही आज माझ्या शाळेच्या माध्यमातून काय माझ्या सीते मातेला तुला चोरून आला मूर्खा अरे या वापस करून दे त्या सीतेला वापस करून दे तू जेवढी सोन्याची लंका तेवढी खाक होऊन जाय कोण म्हणे रावणाच्या भाग म्हणे त्या रावणाच्या भाग म्हणे कोणाले त्या रावणाने म्हणे काय मी काढू नको अरे इस बातों का आज तेरे भगवान खबरा हो अरे इस बातों का तेरे मन में भगवान भावना हो मैं तेरा बाप तेरे माँ का नवरा हो मैं तेरा बाप तेरे माँ का नवरा हो तेरे माँ का नवरा हो तेरा बाप तेरे माँ का नवरा
रावणाच्या बाप म्हणते कोणाले आणि मामाच्या नवरा नाही जसं पण ज्याला झाली शायरी करून मला मान्यवर तशी मी करून राहिलो. अरे मला हे म्हणायचे आहे आज तुझ्या बरोबर आज सायम सामनात आहे व समोर अजून 2 सामने आहेत चांगले रंग जेवढे पाहू बघाची का होतं हे पहिली वेळ आहे तुझ्यासोबत पाहू कसं काय होतं म्हणून आता दुसऱ्याला नाही माझ्या कसानी दुसऱ्याच्या साल्याची हुकमा दिली दुसऱ्याच्या मान्यवर साहेबांना साल्याची हुकमा दिली तर त्या साल्याची हुकमा कशी ऐका मी काम होतो म्हणून त्या साल्याच्या हुकमेनं कसा देतो म्हणून दिल खोल के शायरी करेंगे दिल खोल के शायरी करेंगे शायरी का अनुभव है. अरे वाह क्या बात है. दिल खोल के शायरी करेंगे शायरी का अनुभव है. दोनों शायरी का सामना ये आपको पार परफेक्ट है समझे क्या. ये गंदी बातें नहीं चलेगी ये गंदी बातें नहीं चलेगी ना करूंगा मैं या गंदी बातें नहीं कर चलेगी ना करूंगा मैं. और मेरी शायरी का जवाब देना चाहिए यहाँ पे तो सही से भगा ने शायरी दे भगा ने जवाब सवाल दे ना तो नको जो मला काही नाही करायचं तुझ्या शायरीच्या तुने साल्याची हुकमा दिली. अरे साल्या कसं म्हणते कोणाकोणाला साल्या म्हणला काय माझ्या गाण्याच्या माध्यमातून कसं आहे आता घेऊ कुणाच्या आता कशी वेळ म्हटलं. अरे चोर झाला बैमान झाला कसं. अरे चोर झाला बैमान झाला ना खाऊन माझ्या अरे चोर झाला बैमान झाला अरे खाऊन माझ्या मला करतो याची लाल आता करतो याची लाल करतो याची लाल
आता पाहिलं कशी लाल करतो म्हणून प्रियवादी तुला काय वाटते एका गाण्यामध्ये 2-3 अर्थ और एका गाण्याच्या एक अर्थ एका गाण्याच्या एक अर्थ हे तुर्रे का बच्चिया हे तुर्रे का बच्चिया समजलं का म्हणून ऐक माझ्या शायरीच्या समोरच्या कार्यामध्ये मी काय म्हणतो म्हणून हम भी रोने वाले के साथ रहते हैं जैसी जमीन वैसा बीज भी बोते हैं रोने वाले के साथ हम भी रोते हैं और जैसा बीज मिला वैसे हम भी बोते हैं और आम्हाला माहिती कोण्या वेळेस कोणती पेरणी करावी लागते कोण्या वेळेमध्ये जमिनीमध्ये कोणता माल टाका लागते म्हणून तेव्हा कष्ट करायच्या बच्ची आहोत म्हणून शायरी कर ऐक मी काय होतो म्हणून बाबा ज्यावेळेस शिवाजी महाराजाच्या घरी भास्कर कुलकर्णी राहत होता भास्कर कुलकर्णी शिवाजीच्या घरी राहत होता शिवाजीची आई जिजाऊ
मुलाच्या वाणी ठेवत होती त्याले. तेव्हा कारंगडीने त्या शिवाजीवर एक दिवस त्या तलवार उचलली तुला मारून टाकून म्हणे. हा काय म्हणे? तुला मारून टाकली. ओके मा. कोण म्हणे? तो भास्कर कुलकर्णी म्हणे. शिवाजीने भास्कर कुलकर्णी त्याच्या घरी जाऊन लहानशा मुलाच्या वाणी समजा त्याची आई हा माझा मुलगा हा दुसरा माझा मुलगा होईल म्हणून. असं. तेव्हा त्या भास्कर कुलकर्णी त्याची आई जिजाई धावली. काय म्हणे? आज तुला कुत्र्या लहानशा पोराच्या वाणी तुला दूध पाजलो लहानशा पोराच्या लाटून लाईनाच्या